ओके बदल जाएगा राम दे आता है थोडा पक्वाचा कमी करा. सुस्वागतम. सर्वप्रथम या कासार्डे गावातील पवित्र भूमीला अभिवादन करून आज या ठिकाणी मुक्काम पोस्ट कासार्डे उत्तर गावचा तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग यांनी सलामत प्रमाणे या उत्तर गावठाणाचे जागृत देवस्थान श्री गवळदेव येथील सत्यनारायण पूजा प्रति वर्षाप्रमाणे मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी संपन्न केलेली आहे. आणि खरोखरच आज गेली कित्येक वर्ष ही हरिनामाची परंपरा त्यांनी जपलेली आहे. आणि या कार्यक्रमानिमित्त प्रति वर्षाप्रमाणे आमने सामने तिरंगी डबलबारीच्या बदनाचा जंगी सामना आयोजित करून आम्हा तिन्ही भुवनांना या ठिकाणी आमंत्रित केलं. प्रथमतः ज्यांचं सुस्वर असं भजन झालं ते सन्मान्य सुजितची परतवा आणि त्यानंतर ज्यांचं सुस्वर असं भजन होणार आहे ते सुशांतजी जोईल बुवा. मी स्वतः श्री संजय वासुदेव पवार मुक्काम पोस्ट खांबाळे तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग सध्या वास्तव्यास मुंबई डोंबिवली. मला पक्वात साथ करता ते सन्मान्य सुहास सुतार, तबलेला साथ करता ते विनायक मोहिते. दोन्ही बुवा अतिशय दमदार दर्जेदार आणि खरोखरच भजनाचे एक दर्जी आहे. दोन्ही बुवांना मी माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख शुभेच्छा देतोय. हा कार्यक्रम आयोजित करताना या उत्तर गावठणवाडीतील
सर्व पदाधिकारी मान्यवर महिला वर्ग बालगोपाळ या सर्वांचा हातभार लागलाय त्या सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतोय त्या सर्वांचे आशीर्वाद घेतोय या ठिकाणी नामवंत भजनी बुवा नामवंत पकवाद वादक नाट्य क्षेत्रातील कलावंत इतर सर्व कलावंत या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांना मनाप्रमाणे नमस्कार करतोय त्या सर्वांचे आशीर्वाद घेतोय आम्हाला या कार्यक्रमानिमित्त फोनद्वारे ज्याने संपर्क साधला ते सन्माननीय आदरणीय या कासार्डे गावचे रत्न राजाभाऊ काताडे यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतोय स्टेजवर विराजमान सन्माननीय प्रकाशजी पारकर बुवा सन्माननीय श्रीकांतजी शिरसाट बुवा सन्माननीय संतोषजी मिराजी बुवा सन्माननीय महेशजी गुरव बुवा या सर्वांचे आभार मानतोय त्याचप्रमाणे माझ्या गावाचे माझे मार्गदर्शक सन्माननीय प्रभाकर पवार साहेब सन्माननीय विजय वळंदू या सर्वांचे आभार मानून या ठिकाणी ज्ञात असल्यास सर्व भजन रसिकांना अभिवादन करून आज माझ्या मामाच्या मायभूमीला वंदन करून महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून अवघ्या विश्वाचे दैवत गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या गावची कुलदेवता आई आदिची मातेला श्रीवार वंदन करून आई वडिलांचे स्मरण करून तुम्हा सर्वांचे आशीर्वाद घेऊन आल्या आमने सामने तिरंगी डबलबारीच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात करतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद लेवल बघा अतिशय आणि अतिशय सुंदर साऊंड या ठिकाणी राजा सावंत आणि कुबडे बंधू यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या मंडळी होऊन जाते बुवाने अतिशय सुंदर सुरुवात केलेली आहे म्हणजे खरोखरच मी प्रथमतःच या ठिकाणी लाईव्ह त्यांचं भजन ऐकतोय बुवा अतिशय सुंदर आणि गुणी आहात तुम्ही यानंतर ज्यांचं भजन होणार आहे ते सुशांत जोईल बुवा खरोखर मी त्यांचा फॅन आहे फॅन कारण सांगते मी गेल्या वर्षी माझ्या वाडीत त्यांना जवळवरती दिले होते ना आणि ह्या बुवाने सांगितलं नाही की आम्ही दोघे जण गावचे आणि मध्ये मधनं मुंबईवरनं आणलेलो आहे मी टेन्शन मध्ये येईल म्हणजे मी नक्की काही ना पाकिस्तानात नाही येईल की काय माका टेन्शन येईल बुवाने तुमच्या माहितीसाठी सांगतोय माझी जन्मभूमी ही मुक्काम पोस्ट खांबाळे तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग कासाडीच्या सीमा लागून आहे फक्त कर्म मूवी म्हणून आम्ही मुंबईचा उपयोग करतो म्हणून ते असताना असं मुंबईवालो आणि गाववालो असं भेदभाव माऊली करू नका आज या ठिकाणी दशावतार चित्रपटाची थीम दाखवली आहे आणि गावचं राखणदार काय असता तो राखणदारच माका समजा मी गावाकडे राखणच करतोय काजींची आता 4 दिवस काजी राखू कचिलेलो होय त्याच्यातनं राजा भावाने फोन केला म्हटलं डबल भारी घ्यावी एखादी की नाही पण असं गाववाला आणि मुंबईवाला बोलू नका लय वाईट वाटतं माका मी रडणार होते बाहेर जाऊन पण म्हटलं आधी बारी तरी चालू होते म्हटलं सुशांतला माहिती आहे मी किती दिवस गावात असते किती किती मुंबई पण असून ते कार्यक्रमाला रंगत 100% येणार भजनाच्या प्रथेप्रमाणे भजन करूया बुवानी एक विषय सांगितला खरोखर अतिशय सुंदर बुवा सांगितलं की भजनामध्ये तल्लीन झालं पाहिजे देवाची आठवण काढली पाहिजे तुमच्या मताला मी खोडत नाही पण बुवा जास्त पण देवाची आठवण काढू नका जास्त पण देवाची आठवण काढू नका देवान तुमची आठवण काढला अगे बाय 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 माझ्या हौशी म्हणून जास्त ना लिमिटेड सगळा तुम्ही सांगितला पण हा देखावा आज माझ्या सिंधुदुर्गात नाही रत्नागिरीत नाही रायगडमध्ये गेल्यानंतर सुद्धा असे देखावे बघायला मिळते एकदा जोरदार आहे त्यांच्यासाठी होऊन जाऊ अहो ही शान आहे कोकणची ही कासाडे भूमीची शान आहे नाही का माका वाटतं बुवा पाया पडून गेलेलेच नाही इले ते साऊंड वाल्याला घसरले असो माका काय नाही साधारणचं दिलास तरी माझं सांगण्याचं तात्पर्य काय कदम बुवा पांचाळ बुवा पाटील बुवा खोपकर बुवा पंचरत्नांची आपण नावं घेता ते भजना करायची एक फक्त माईक असं लोंबकाळ असायचा की नाही हो त्याच्यावर भजना करायची की नाही ते त्या साऊंडवाल्यावर ओरडायचे काय असं नाही ओरडायचं बुवा माका नाही आवडला बाकी तुमका काय बोलूचं ह्याच्यावर बोला होय बोला तुम्ही बोला तुम्ही 100% बोलणार पण माका नाही आवडला कारण आपण त्यांच्या वारसात आलो ठीक आहे आता इको गेन मीन या सगळं हाय
तर घ्या तुमच्या पद्धतीने, पण त्या मायमालोने तो ओढू नका. कारण घरात जो मिक्सर असता तो चालवताना ह्यांका किती भारी पडता विचारा. 3 बटणं असतात, असतात की नाही ताई? खटखुट खाट्यात चटणी वाटून तयार, वडापाव खावा, होय की नाही? पण हो मिक्सर जरा 50-60 बटना फिरवची म्हणजे खायची कामं हवं बाबा. तुमच्यासाठी बरकत मिळून एकदा जोरदार काय त्यांच्यासाठी होऊन जाते. बाकी पोहा तुमका बोलणार तर तुम्ही काय ते बघून घ्यावा. असो, प्रथमतः भजनाला सुरुवात करूया. या ठिकाणी आमच्या या कासाडे गावचं रत्न सन्मान्य शेखर तरपे यांनी दुपारीच मला जीपे द्वारे 500 रुपयाचं पारितोषिक पाठवले. एकदा जोरदार टाळ्या द्या यांच्यासाठी, माऊली होऊन जाऊ दे. गरे खारे कापे बरके सारे धसा हरिभजने घेता गोडी हरिभजने घेता निवारे जन्म मरण गोडी निवारे जन्म मरण गोडी भावे करिता हरिजे भजन भावे करिता हरिजे देवा होय समाधान देवा होय समाधान भजन पूजन करिता देव भक्तांचा होय दाता भजन महिमा निस्सीम भजन महिमा निस्सीम अधमा पदवी उत्तम अधमा पदवी उत्तम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते
पंढरपूरवासी श्री पंढरीनाथ संत शिरोमणी ज्ञानराज ज्ञानेश्वर संत शिरोमणी तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आयधीची गावदेवी महापुरुष वामदेव वक्रतुंड विघ्नहर्ता श्री गणपती गजानन सत्य संकल्पाचा विधाता श्री सत्यनारायण गोब्राह्मण प्रतिपालक परश्री माते समान मानणाऱ्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा लाता खाणाऱ्या आणि वर प्रेमाचं प्रेमामृत पाजून दोनाचे चार हात करून घरात पाठवणाऱ्या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मातृपितृदेवतांचा सूरजित भजनकार गुरुवर्य श्रीमान भगवान लोकरे हरि हर धन्यवाद. थोडं शार्प झालंय बघा लेवल. अतिशय सुंदर कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन कसं असावं हे फक्त उत्तर गावठाणच नाही तर कासारडे गावामध्ये आल्यानंतर ही परंपरा जी आहे ती अतिशय सुंदर एकदा जोरदार टाळ्या कासारडे वासियांसाठी होऊन जाते मंडळी. कारण आज कासारडे म्हटल्यानंतर बघा 22 वाडी आणि 23वे गाव आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लोकसंख्येमध्ये प्रथमतः असणारे गाव म्हणजे कासारडे गाव आहे. कासारडे गावामध्ये वर्षाकाठी जवळजवळ 40 ते 50 डबलबाऱ्या होतात, 40 ते 50 टुर्नामेंट होतात नाही का. असं गाव आणि या गावामध्ये आम्हाला यायचं भाग्य भेटलं हे ती परमेश्वराची कृपा, ती गवळ देवाची कृपा. एकदा जोरदार काय त्या परमेश्वरासाठी मंडळी होऊन जाऊ दे. आणि सांगितलं अतिशय सुंदर की भजनामध्ये रममान झालं पाहिजे, परमेश्वराला लीन झालं पाहिजे. मी त्याहीपेक्षा उलट जाऊन सांगेन, भजनामध्ये लीन व्हा, परमेश्वराजवळ लीन व्हा, स्टेज भेटल्यानंतर लीन व्हा. त्याहीपेक्षा महत्वाचं एखादा दिन दुबळा रस्त्यात दिसला ना त्याच्या चरणी लीन व्हा, त्याला मदत करा मंडळी. ते खरं भजन आहे, ते खरं आपल्या आई वडिलांनी शिकवलेली पुण्य आहे, आपल्या गुरुजनांनी शिकवलेली पुण्य आहे. तर खुर्ची मिळाली की हो भजनात तल्लीन व्हायचं आणि हळदीचा विषय काही नाही तुमच्या मनात. दुसरा काय सांगू शकला नसता. कसा असता ज्याका कावीळ झालेला असता त्याका पिवळाच दिसता. हळद कशा, हळदीत काय ना अजून नवरो उभं राहतो आहे. आता हळूहळू नवऱ्याक पण उभं करूया नाही का. माझं एकच मत आहे, आता डबल बारी तिरंगी सामना म्हटल्यानंतर हौशे नवशे गौशे येतात. हे माझं वैयक्तिक मत आहे, दोन्ही बोलतो नाही. हौशे नवशे गौशे येतात, त्यांना सगळं पाहिजे. नाही तर म्हणजे जय जय राम कृष्ण या घरात जाते सगळे, म्हणजे तुमच्या भजनापेक्षा झोप बरी म्हणते की नाही. आता माझ्यापेक्षा वेगळं काहीतरी सुशांत जोईल बोल सांगतील. नव्या तरुण दमाचे आज पाकिस्तानने वाटत लावलं ना, बघितला उडवला. तुम्ही पण काय कमी नाही आज. आता आताची घडी घालून आज बघूच आहे काय खैपर्यंत जातात त्या. पहिल्या बॉलापासून करायचं नाही. आम्ही बघितलं, वाट बघित बसलो. अभिषेक शर्मा म्हटलं काहीतरी सेंचुरी मारी, 4 भोपळे. तसं काय होता नाही. तुमचं नाव आहे आणि तुमचं नाव खराब झालं तर माका वाईट वाटत पाहिला आहे हो ना. एका नाही काय वाटणार समजलं. हा उडून द्यायचं बिंदास. बाकी बरे सगळे म्हणजे गोरे गोष्ट बघितलं ते मी काळो आणि माका मुंबईवरनं सांगितलं नाही. तुम्ही बाहेर गेल होणार ना जाता. आई माझ्या औशी भजन करूया.
मनोरंजन 100% होणार. 4:30 नाही पातळे भाऊ, 4:30 नाही, सकाळी 6 वाजेपर्यंत होणार. पण माझं एकच तत्व आहे, हसून घेऊन राहायचं. हा रंगमंच आपल्या एवढा मिळालाय तो आपल्या गुरुजनांची पुण्याई, आपल्या आई वडिलांची पुण्याई, हा भजन रसिकांची मेहरबानी म्हणून रंगमंच मिळाला. रंगमंचाला गालबोट लावायचं नाही ह्या मताचा मी आहे. भले कार्यक्रम कमी करायचे पण कसं हसून घेऊन, होय की नाही? बरं ना मामा? काय हळदीचा विषय येईल तुम्ही छत्रमित्र घालूनच येईल. प्रथमतः भजन सुरुवात करूया. या ठिकाणी संजय पाताडे सर, अमोल जमदाडे साहेब, यशवंत पाताडे साहेब, प्रवीण मुनगेकर साहेब, समीर मुनगेकर साहेब या सर्वांचे देखील मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतोय. मी बऱ्याच जणांची नावं लिहिली आहेत. तुम्ही सांगितलं म्हणून शॉर्टकट मध्ये मी अर्धा सेकंड पण घेत नाही. हा टेन्शन घेऊ नका तुम्ही. फक्त तुम्ही मध्येच माईक घेऊ नका जरा. हा आमका जरा ढिले सोडा. आज बैलांच्या शर्यती होत्या नादावड्या. प्रथमतः जय जय रामकृष्ण हरी माऊली. कारण रामाचा आचार, कृष्णाचे विचार आणि हरीचा उच्चार हा जय जय रामकृष्ण हरी मध्ये येतो. त्याहीपेक्षा मी पुढे जाऊन सांगेन, वाल्या कोणाने बघा लोकांना लुटलं, लोकांचं द्रव्य धन सर्व घेतलं. पण ज्यावेळी नारद मुनी त्याला भेटले, नारद मुनीने काय सांगितलं, बाबा हे जे काय करतोय त्याच्यामध्ये तुझ्या घरचे वाटेकरी आहेत काय? म्हणता मी विचारलंय ना. म्हणता घरात जाऊन विचार पाहिला. गेलो घराकडे धावत पळत घराकडे गेलो. पहिला पोरग्यान का बोलावला, बाबा अकडे यावा. म्हणता काय झालं बाबानू? नाही म्हणता मी ज्या काय कमवून आणतोय सोना नाना दागिने पैसे त्याच्यामध्ये तुम्ही पापाचे धनी आहात काय? पोरग्याने सांगितलं मी, बाबानू तो तुमचा वैयक्तिक विषय तो तुमचा वैयक्तिक विषय, आमचा त्याच्याशी काही देणा घेणा नाही. झाला बायको बोलवला, सोना पिल्लू ये जवळ, तुझा याच्यामध्ये काय, तू सहभागी आहेस की नाही? नाही नाही नाही, तो तुमचा वैयक्तिक विषय. झाला वाल्या कोणाची ट्यूब पेटली. परत नारद मुनीकडे आला. नारद मुनींना सांगतोय की माझ्या पापामध्ये कोणी धनी नाहीये, तेव्हा तुम्हीच मला मार्ग दाखवा. वाल्या कोळ्याने सांगितले याच्यातून सुटायचा एकच मार्ग, जसं सुजित परब सांगितलं तसं राम नाम. राम नामाचा जप कर आणि राम नामामुळे आपण या मोहपाशातून तरुण जाऊ शकतो. पण वाल्या कोळी एवढा अशिक्षित होता, अडाणी होता, त्याला राम म्हणता येत नव्हता. मरा 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 म्हणता म्हणता वाल्या कोळ्याच्या तोंडातून राम निघाला. रामायण घडायच्या अगोदर वाल्या कोळ्याने शतकोटी रामायण लिहिलं आणि शतकोटी रामायण लिहिल्यानंतर ब्रह्मदेवाने काय केलं, ते रामायण स्वर्ग मृत्यू पाताळ या 3 विभागामध्ये वाटून दिलं. 33 कोटी 33 लाख 33,333. जेव्हा उरला एक ग्रंथ, तो अनुष्ठान ग्रंथ. अनुष्ठान ग्रंथामध्ये सुद्धा 32 अक्षर होती. परत ब्रह्मदेवाने 10 10 10 स्वर्ग मृत्यू पाताला देऊन टाकली. उरली 2 अक्षर, ते म्हणजे रा आणि म. हे आपलं भजन आहे. जन्माला आल्यानंतर बालशाक होता त्या जय जय रामकृष्ण हरी. लग्न झाल्यानंतर लग्नाच्या पूजेक होता त्या जय जय रामकृष्ण हरी. आणि समजा एखादं ढकललो तर जाताना सुद्धा जय राम श्रीराम जय जय राम म्हणून प्रथमतः जय जय रामकृष्ण हरी घेतलं पाहिजे. त्याहीपेक्षा महत्वाचं कासार्डे नगरी ही वारकरी संप्रदायामध्ये आमचे पाताडे बंधू एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊन जाऊ दे. वारकरी संप्रदायाची पताका मिळवली आहे आमचे प्रकाश पारकर बुवा. आज भल्या भल्यांची त्यांच्यासमोर उभं राहायची ताकद नाही आहे. असे हे कासार्डे गाव त्यांच्या पायावर पावळे घेऊन आज उदय पारकर बुवा नाही का, ही पुण्यही लागते. आणि हे कासार्डे गाव आहे म्हणून प्रथमतः भजनाला सुरुवात करूया. धन्यवाद माऊली. मॉनिटरला त्या काहीतरी देवा वाईट. गोविंद म्हणा तुम्ही, गोपाळ म्हणा हरी नारायणा. हरी म्हणा तुम्ही, गोविंद
गोपाळ म्हणा हरिनारायणा गोविंद गोपाळ हरिनारायणा गोविंद गोपाळ हरिनारायणा मपणी सारे मरे बरे निजा निजाणी मपणी पमरे पमरी निजा निजा रेम पणी परेम पणी निजा जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि बोल करा
धन्यवाद. हॅलो हॅलो सुरुवात करतात सन्माननीय सुशांत रुपात. हॅलो थोडी लेवल. रूप पाहत आलो जरी सुख झाले हो साजणी. त्या पंढरपुरामध्ये गेल्यानंतर आपण त्या पांडुरंगाचं ध्यान पाहतो, पांडुरंगाचं रूप पाहतो. पण त्या पांडुरंगाचं रूप पाहण्या अगोदर मी म्हणेन की आपल्या घरामध्ये जे दोन दैवत आहेत, आई आणि बाबा, त्यांचं रूप बघा, त्यांचे चरण बघा. 100% तुम्हाला विठ्ठल आणि रखुमाई दिसल्याशिवाय राहणार नाही माऊली. कारण सुखासाठी कोणी काशीला जातो, सुखासाठी कोणी तिरुपतीला जातो, सुखासाठी कोणी पंढरीला जातो, कोणी उपवास करतो, कोणी संकल्पची करतो, कोणी एकादशी करतं. पण या कलियुगामध्ये तोच श्रेष्ठ ठरतो ज्याने आपल्या आई वडिलांना घरात ठेवलं आणि त्यांची सेवा केली माऊली. ज्याने आपल्या आई वडिलांना घरात ठेवलं आणि त्यांची सेवा केली. म्हणून भजनाच्या माध्यमातून एकच सांगेन बघा, 33 कोटी देवत आहेत. आई भराडी आहे, पंढरीचा पांडुरंगा, तिरुपतीचा बालाजी आहे, कुणकेश्वर आहे. पण त्याही पेक्षा श्रेष्ठ दैवत माऊली आपण बघितलं तर आपल्या घरामध्ये त्यांनी आपले आई आणि बाबा इथं जोरदार आहे. आई वडिलांसाठी मंडळी होऊन जाऊ दे. कारण आई वडील होते म्हणून आज आम्ही कासारडे गाव बघितलं. आई वडील होते म्हणून सन्मानाची खुर्ची मिळाली. आई वडील होते म्हणून कुठेतरी भजन क्षेत्रामध्ये आपण आलो, नाही का? आई वडील नसतं ते काही. कारण जन्माला आल्यानंतर बुवा आपण प्रथमतः कोणाला पाहतो? देवाला बघत नाही, आईला बघतो की नाही? म्हणजे आई आपल्यासाठी दैवत आहे आणि बाप आपल्यासाठी देव आहे. हे दोन देव ज्याला समजले तो या कलियुगामध्ये उपाशी राहणार नाही. आणखी एक गोष्ट सांगते फक्त, की तुम्ही दुसऱ्याचं चांगलं बघा माऊली, तुमचं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. दुसऱ्याचं चांगलं बघा. भजनाच्या माध्यमातून आता पहिली फेरी चालू आहे म्हणून 2 गोष्टी फक्त सांगितल्यात. एवढ्या गोष्टी जरी लक्षात ठेवल्या, ताई माई अक्का या ठिकाणी बसले आहेत, बघून खूप समाधान वाटलं. कारण हरिभजन जिथे चालतं, डबल बाऱ्या चालतात, तिथे जास्त करून महिला वर्गांचा सहभाग कमी असतो. पण आज या ठिकाणी हा तुडुंब महिला वर्ग बघितल्यानंतर कुठेतरी सार्थकी लागल्यासारखे होतं. बुवाने सांगितलं, तो त्यांचा शब्द घोडणार नाही की तिन्ही बुवाच्या मुखातून असा शब्द जाणार नाही की तुमचे हात कानापर्यंत जातील. हा शब्द सुद्धा बुवा मी पुढे फॉरवर्ड करते या तिसऱ्या बुवांकडे. बाकी तुम्ही बरं आहे ना? नाही, बऱ्याच दिवसांनी बघितलंय ना तुम्ही असे गंभीर वाटतात. होतो गौतम गंभीर असता मॅच जिंकत नाही म्हणून आपण हसून बिंदास राहतो. काही नाही हो, क्षणाचा खेळ आहे, क्षणाचा खेळ आहे. जाताना सुद्धा काय होईल माझं मला माहिती नाही का? रात्री झोपलेला माणूस स्वतः उठून सकाळी कामाला जाय की त्याला 4 जण घेऊन जातील हे आपल्याला सुद्धा माहिती नसतात. कसलो अभिमान आणि कसलो गर्व. ज्याचा जे काय येतात तेव्हा तो करणार. कोणाचा तार सप्तकात लागता, कोणाचा खर्चात लागता, कोणाचा मती लागता आवाज. होय की काय? परमेश्वरात जसं घडवलंय. वारकरी मुरारी सावंत बुवा वय 76 यांच्याकडून 100 रुपये आशीर्वाद रुपये आलाय. माऊलींचे आभार मानतोय. या ठिकाणी बक्षिसाचा स्वीकार करतोय. या ठिकाणी महेश गुरुबुवा यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक जीपे केलंय ना. मला वाटलं ते का की काय, ते का 100 करा ना. दोघांका 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने आभार मानतोय. कारण जमाना बदलत चाललाय. पहिला जमाना कसा होता? नावं कशी होती? राजाराम, तुकाराम, आकाराम, सकाराम, गंगाराम. नाव घेतल्यानंतर रामाचं नाव येत होतं की नाही काका? येत होतं. आता नावं कशी? संजय, काय म्हणणार? हे संजू, सुजीत, ए सुजू. काय झालं का? सुशांत, सुसू. अशी नावं, ती सुद्धा बेडरूमच्या बाहेरची. आणि बेडरूम मध्ये गेल्यानंतर ए सोना, हे पिल्लू, काय त्या कुत्र्याचा पोर आहे. त्या दिवशी तर एक नवीन नावच समजला. मित्राच्या घराकडे गेले रविवार, तो
म्हटलं रविवारचं गेल्यानंतर काहीतरी भेटत गेल्याबरोबर त्याने मित्र नावात दिला आणि बाबू बुवाईला चाय घेऊन ये. आता बाबू गावात दिल्यानंतर माका वाटलं 4-5 वर्षाचं पोरगोच येणार, कोणा पण वाटत ना. थोडा टायमान बघतो ते मॅचेत मोठो बाबू इलो ना. नावा बदलून टाकला नाही, नावा बदलला आणि ते बदलला नाही. नावा बदलून दे, नावा बदललं किती काही झालं तरी आज कासार्डे गावामध्ये ही परंपरा जपली जाते. त्याच्यासाठी एक जोरदार टाळ्या म्हणजे होऊन जाते. कारण बऱ्याच ठिकाणी मुंबईच्या सारख्या ठिकाणी आम्ही कार्यक्रम करतो, डबल बारीचे सिंगल बारीचे सत्यनारायण पूजेला. पण सत्यनारायणच्या पूजेचा भजन करू आम्ही जातो ना, तोपर्यंत केळीचे काम नाही म्हणतात, आमच्या झेपणार नाही म्हणतात. पण आज या ठिकाणी बघून समाधान वाटलं आणि हेच कायम राहिलं पाहिजे. कारण रत्न आहे त्या गावामध्ये आणि त्या रत्नांचं नाव अबाधित राहिलं पाहिजे, नाही काय. तुमच्या शेजारीच मी आहे खांबाळे गावात आणि माझं मामाचं गाव शेलार. माझे मामा, अभिमान वाटतो की माझ्या मामाच्या गावातील आहे मी. नाही तुमचा गाव आहे बाकी बरा ना, बरा महिला वगैरे राग मान नका. एक प्रश्न फक्त विचारतोय मी, आता तुमचं भाचो मामाचं गाव म्हटल्यानंतर बरं सकाळी उठून कोण पाया पडतात नवऱ्याच्या? तुम्ही पडशा पाया, तुम्ही पाया 100% पडणार माका माहिती आहे. पण 7च्या नंतर आमचं पाय थारणार काय पाया पडणार नाही का. कारण बायको अशी आहे, बा म्हणजे आपल्या बाजूने उभी राहणारी, या म्हणजे येईल त्या परिस्थितीला तोंड देणारी, आणि को म्हणजे कोणासाठी नाही तर आपल्या नवऱ्यासाठी झटणारी ती बायको. एकदा जोरदार आहे तुमच्यासाठी मंडळी होऊन जाऊ दे. आज लाडक्या दादा तुमका 2100 रुपये दिलेलं, बहिणींका दिला नाही, दादांका दिला नाही. काका मेलो ना गॅस वाढवून. काका काय नाही पण प्रयत्न करणार 100% बुवा लोकांसाठी, बरं ना. आज पारकर बुवा नावातच एवढा दम आहे, कोणाची हिंमत नाहीये. आता काय आमच्या खांबाळे गावामध्ये सुद्धा गेल्यानंतर 10 जण उभे राहतात. एकदा जोरदार आहे पारकर बुवांसाठी होऊन जाऊन दे. थोडक्यात घ्या रूपाचा अभंग गजराच्या माध्यमातून 100% आज आमचे सुशांत जोईल बुवा आहे, त्यांचं गायन आणि त्यांची बोलण्याची जी भाषा आहे, खरोखरच मी त्यांचा फॅन आहे. पण मी फॅन आहे म्हणून माका काय बोलूचा सोडू नका. आणि बारीक दिसले तरी खापावला तरी चालत. त्यांनी सांगितलं नाही तुम्ही खापू घ्यावा म्हणून. त्याने काय थोडा वेळा घेऊन येलात की काय भाषा म्हणजे हेच मला राग येतो, हेच राग येतो. एका अर्थाने आपण चांगलं बोलायचं, दुसऱ्या अर्थाने खापू घे. महादेव सकपाळ साहेब यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. तुकारामजी शेलार मामा यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. बुवा हेच कडक, बाकी काय नाही. सुजित बुवा तुमचं गायन मी म्हणतोय अप्रतिम आहे. आज सिंधुदुर्गामध्ये सुजित बुवांसारखा गायक कोण नाही, तर जोरदार आहे त्याच्यासाठी होऊन जाते. पण बुवा जन्माला आल्यानंतर बोलण्यासाठी 1.5 ते 2 वर्षाचा कालावधी लागतो. पण काय बोलावं याच्यासाठी अख्खं आयुष्य पडलेलं असताना ते काय बोलावं हे आपण शिकलं पाहिजे, नाही का. तुम्ही डायरेक्ट म्हटलात आमच्या दोघांचा आत्ता आणि तुम्ही खापाऊ घ्यावा. तुम्ही ब्रह्मा म्हटलात स्वतः, हे शब्द काढून टाका भाजनातून. ब्रह्मा विष्णू महेश लायकीचेच ना, आम्ही लायकीचेच ना. तुम्ही आहेत का महेश काय करायचं माहिती, सर्प घेऊन यायचो, तुम्ही शाल घेऊन येतो ना. मग कशा हे शब्द पाहिजे भजनामध्ये. कोणाक ब्रह्मा विष्णू महेश म्हणता. स्टेजवर असताना आपण एक बोलणार, दुसऱ्या दिवशी बाजारात भेटलो तो त्याचा पाय थारणार नसता. कसले ब्रह्माने कसले विष्णू कसले काय पालन पोषण करणार, स्वतःच करा ना. स्वतःच्या पायावर जड राहू शकत नाही, दुसऱ्यांचं काय पालन पोषण करता, हे बंद करा. हे थोटांड आहे. ब्रह्मा विष्णू आणि महेश तिरंगी बारी असली की अरे काय तुमची धड लोकांना गावात नावं घेत नसती. तुमका बोलत नाही आज, पण ही सत्य परिस्थिती आहे. त्याहीपेक्षा समाजासाठी काहीतरी करा, दीनदुबळ्यांसाठी काहीतरी करा, एखाद्या गरीबाला मदत करा, एखादा जो पडत असेल त्याला वरती आणण्याचा प्रयत्न करा. हे भजनाच्या माध्यमातून मी सांगेन, गजराच्या माध्यमातून 100% मनोरंजन तुमचं होणार आहे. जाता जाता फक्त एक नाव घेते, रूपाचा अभंग घेते. घेऊ ना नाव, घेऊ जोरात बोला भाऊ. येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते, येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते. खिडकीला 3 तारा अडकीत त्याला घुमरू वारा, पान खाते तरा तरा घाम येतो जरा जरा. तिकडून आला व्यापारी, त्याने आणली सुपारी, सुपारी दिली वाण्याला, अंडा नेते पाण्याला. पाणी आणते आडात वाडा बांधते भिंगात, वाड्यात वाडे 7 वाडे 7 वाड्यात पलंग, पलंगावर गादी गादीवर उशी, उशीवर बशी बशीत कप, कपात घडी घडीत वाजला एक. सत्यनारायणाचं नाव घेतो, वासुदेव पवारांचा मिलेक, वासुदेव पवारांचा मिलेक, वासुदेव पवारांचा मिलेक. धन्यवाद. या ठिकाणी रूपाचा अभंग सादर करतोय माऊली. धन्यवाद.
साधणी प मपणी प मप ग मरे सा निसारे सा निसा धणी प ग मरे सा मप धणी प मप धणी धणी सा मपणी प मप गमरेता निसरे तनिता प गमरेता मप धणी प मप धणी धणी गा बहुधा म्हणून विठ्ठली आवडी दोहा विठ्ठल दोहा विठ्ठल 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 परवा दोहा विठ्ठल विठ्ठल परवा
छंद मन पंढरीचा पंढरीचा चांदण्याचे 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 कोश माझ्या चांदण्याचे कोश माझ्या प्रियकराला पोचवा प्रियकराला पोचवा हे सुराणो हे चंद्रभा 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 देवाची वारी उभा देवाची